हॅलो फ्रेंड्स, व्हेरी वॉर्म वेलकम इन टुडेज लेक्चर. मित्रांनो, आतापर्यंत आपलं जे चॅप्टर ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे डिस्कस केलेलं आहे ते म्हणजे अबाउट डेअरी प्रोडक्ट्स, ज्याच्यात आपण योगर्ट, बटर आणि चीज या 3 महत्त्वाच्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त एक महत्त्वाचा प्रोडक्ट अजून जो कव्हर केलेला आहे किंवा डिस्कस केला आहे तो म्हणजे प्रोबायोटिक्स. नाउ वी आर मूव्हिंग विथ द नेक्स्ट मायक्रोबियल product and it is nothing but the bread. याला आपण मराठीत पाव असं म्हणत असतो मित्रांनो. आता पहा, जसं आपण म्हटलंय की कुठलेही प्रोडक्ट तयार करताना, कुठलेही इंडस्ट्रियल मायक्रोबियल प्रोडक्ट तयार करताना आपल्याला रॉ मटेरियलची गरज असते. डेफिनेटली हा ब्रेड सुद्धा एक फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. म्हणजे ब्रेड तयार करताना सुद्धा एक डेफिनेटली लक्षात ठेवायचं आहे की इथं फर्मेंटेशन प्रोसेस ऑकर होईल. फर्स्ट थिंग क्लिअर. सेकंड, फर्मेंटेशन प्रोसेस ऑकर होणार म्हणजे डेफिनेटली इथं तुम्हाला मायक्रोबियल स्ट्रेन, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स आपल्याला इथं हा प्रोडक्ट तयार करताना यूज करावा लागेल. मग आता ते मायक्रोबियल स्ट्रेन कुठलं असतं तेही आपण इथं डिस्कस करणार आहे. ब्रेड कसे तयार केले जातात ते सुद्धा तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक्सरसाइज मध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे क्वेश्चन्स विचारले गेलेत मित्रांनो. ते क्वेश्चन्स सुद्धा मी अगोदर तुम्हाला पुट फोर्थ करतो आणि नंतर मग आपण ब्रेड ह्या टॉपिकला स्टार्ट करू. जसं क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग. त्याच्यात एफ क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलाय मित्रांनो, हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स using bakeries are nutritious. How the bread and other products produced using baker's yeast are nutritious. हा एक क्वेश्चन आपल्याला ब्रेड रिलेटेड विचारला गेला मित्रांनो. अँड सेकंड, तुम्हाला क्वेश्चन असा विचारला गेला, हाऊ डज ब्रेड बिकम स्पॉन्ज. क्वेश्चन नंबर 8 त्याच्यातला ई क्वेश्चन आहे मित्रांनो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 8 ई, हाऊ डज द ब्रेड बिकम स्पॉन्ज. आता पहा मित्रांनो, आपण ब्रेड म्हणतोय तर ब्रेड तयार करताना सुद्धा ब्रेड फॉर्मेशन साठी सुद्धा आपल्याला रॉ मटेरियल लागतं. हे रॉ मटेरियल जे डेफिनेटली असेल मित्रांनो, इट इज नथिंग बट फ्लोअर ऑफ सिरियल्स, म्हणजे एक प्रकारे कडधान्यांचं पीठ, राईट. मग असं फ्लोअर ऑफ सिरियल्स मध्ये आपण ऍड करतो ते म्हणजे साल्ट प्लस वॉटर प्लस बेकर्स ईस्ट. काय ऍड करतो मित्रांनो आपण? बेकर्स ईस्ट. जे बेकर्स ईस्ट तुम्ही लास्ट इयर स्टडी केलंय ऍज अ युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगस, आणि ज्याचं सायंटिफिक नेम जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, सॅकॅरोमायसेस सेरिविजी. सॅकॅरोमायसेस सेरिविजी, सॅकॅरोमायसेस सेरिविजी, सॅकॅरोमायसेस सेरिविजी, सॅकॅरोमायसेस सेरिविजी, सायंटिफिक नेम ऑफ बेकर्स ईस्ट. आणि हे एक प्रकारे काय मित्रांनो, इट इज अ टाइप ऑफ फंगस. लक्षात ठेवायचं आहे, इट इज अ युनिसेल्युलर फंगस, युनिसेल्युलर फंगस. सॅकॅरोमायसेसच्या जवळपास 1500 स्पेसीज वेल नोन आहेत मित्रांनो. हे पण डोक्यात लक्षात ठेवा. त्याच्यातली आपण वन ऑफ द स्पेसीज यूज करतो ते म्हणजे सॅकॅरोमायसेस सेरिविजी, ज्याला आपण बेकर्स ईस्ट म्हणतो. आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली ब्रेड तयार करताना फ्लोअर ऑफ सिरियल पासून काय तयार केलं जातं? डाउमास. काय तयार केलं जातं? डाउमास. डाउमास म्हणजे काय? एक प्रकारे लगदा तयार केला जातो. आता पहा, व्हॉट हॅपन्स इन दिस डाउमास. आता डाउमास मध्ये म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे? सॅकॅरोमायसेस सेरिविजी, ज्याला आपण म्हणतोय बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट मुळे काय होतं मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर सिरेल किंवा डाउमास मध्ये असलेलं शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मित्रांनो? एक प्रकारे
कार्बन डायऑक्साइड गॅस सोबत आपण म्हणू शकतो अल्कोहोल, सो कॉल्ड इथेनॉल. आता पहा मित्रांनो, शुगरचं फर्मेंटेशन होऊन तयार होतं कार्बन डायऑक्साइड अल्कोहोल आणि सोबत म्हणू शकतो आपण ब्रेड. म्हणजे एक प्रकारे ह्या डावमासचं कन्वर्जन होत असतं ब्रेडमध्ये. इट इज अ वन सॉर्ट ऑफ कन्वर्जन ऑफ डावमास इनटू द ब्रेड. इट इज अ वन सॉर्ट ऑफ विच प्रोसेस? इट इज अ फर्मेंटेशन प्रोसेस. ही कुठली प्रोसेस आहे मित्रांनो? It is a fermentation process which is carried out with the help of baker's yeast, in which sugar get converted into carbon dioxide and alcohol. That alcohol is nothing but the ethanol. आता पहा मित्रांनो, during formation of bread, carbon dioxide gas, CO2 means carbon dioxide gas, releases. That's why bread become spongy and they increase in a size or there is increase in a volume of the bread. आता पहा मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ ब्रेड साठी आपल्याला काय लागतं? फ्लोर ऑफ सिरियल्स, ज्याच्यामध्ये आपण काय काय ऍड करतो? साल्ट, वॉटर अँड बेकर्स यीस्ट अँड वी फॉर्म डावमास. सो डावमास मध्ये काय होतं? देयर इज अ फर्मेंटेशन प्रोसेस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ बेकर्स यीस्ट. ह्या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय होतं मित्रांनो? द शुगर प्रेझेंट इन अ डावमास गेट कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड अँड अल्कोहोल. आता एक प्रकारे ह्या प्रोसेस मध्ये हीट सुद्धा आपण देत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं अल्कोहोल इव्हॅपोरेट होऊन जातं. कारण इट इज अ ऑर्गॅनिक प्रोडक्ट. ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे कसे असतात? व्होलाटाईल. कसे असतात ते? व्होलाटाईल. त्यामुळे हीटमुळे अल्कोहोल इव्हॅपोरेट होऊन जातो आणि फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस हा रिलीज होत असतो. दॅट्स वाय दॅट डावमास बिकम स्पॉन्जी और ब्रेड बिकम स्पॉन्जी ड्यू टू रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड रायझिंग द व्हॉल्यूम ऑफ दॅट ब्रेड. त्यामुळे त्या ब्रेडचा काय व्हॉल्यूम काय होतो मित्रांनो? राईज होतो. और ब्रेड रायझेस ड्युरिंग बेकिंग और वी कॅन से फर्मेंटेशन. असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. और व्हाय ब्रेड बिकम स्पॉन्जी ड्युरिंग फर्मेंटेशन? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ ब्रेड इज वन सॉर्ट ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये वी आर युझिंग फ्लोर ऑफ सिरियल्स. इन फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल वी आर मेकिंग डावमास by adding salt, water and baker's yeast. That baker's is nothing but the Saccharomyces cerevisiae. It is one sort of unicellular fungus. Due to presence of baker's yeast, sugar present in a doughmass get converted into carbon dioxide and alcohol. As carbon dioxide releases during fermentation process, bread becomes spongy or there is rise in the volume of bread. दिस पॉइंट इज क्लिअर. आता पहा मित्रांनो, एक प्रश्नाचं आन्सर तुम्हाला क्लिअर झालं. हाऊ डज ब्रेड बिकम स्पॉन्जी? द ब्रेड स्पॉन्जी होण्यामागचं रिझन एक म्हणजे फर्मेंटेशन, जी प्रोसेस ऑफर होते विथ द हेल्प ऑफ बेकर्स यीस्ट, ज्याच्यामुळे काय होत आहे? शुगर प्रेझेंट इन अ डावमासचं कन्वर्जन कशामध्ये होतं? कार्बन डायऑक्साइड. आणि हा गॅस रिलीज झाल्यामुळे दॅट ब्रेड बिकम स्पॉन्जी. ओके. आता पहा मित्रांनो, असे प्रोडक्ट जे बेकर्स यीस्टने तयार झालेले असतात, लाईक वी कॅन टेक एक्झाम्पल ऑफ हियर ब्रेड. अशी जेही अदर प्रोडक्ट्स लाईक ब्रेड जे बेकर्स यीस्टने तयार केले जातात, सच प्रोडक्ट इज हायली न्यूट्रिशियस. कसे असतात हे? न्यूट्रिशियस ड्यू टू अशा प्रोडक्ट्स मध्ये हाय अमाउंट्स ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स, फॅट्स आणि मिनरल्स प्रेझेंट असतात मित्रांनो. आणि ऑल दे आर इन अ रिक्वायर्ड अमाउंट. ओके, they are present in a required amount. लक्षात ठेवायचं, ब्रेड
और ब्रेड सारखे अदर प्रोडक्ट्स जे कशाने बेकर्स इल्सने प्रोड्यूस केले जातात, बेकर्स इल्सने प्रोड्यूस केले जातात, दे आर न्यूट्रिशियस. वाय दे आर न्यूट्रिशियस? बिकॉज दे कंटेन युजफुल nutrients like proteins, carbohydrate, vitamin, fats and minerals. That's why bread and other product produced using bakers is are nutritious. एक दोन सेंटेन्स मध्ये आपल्याला हे स्टेटमेंट क्लिअर करायचं मित्रांनो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फॉर 2 मार्क्स. हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स produced using bakers is are nutritious. Why? Because such products contain useful nutrients like protein, carbohydrate, vitamin, fats and minerals. मग असे प्रोडक्ट सहजासहजी कसे फॉर्म केले जातात? बाय द फर्मेंटेशन प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये कुठला इनॉक्युलंट यूज केला जातो मित्रांनो? बेकर्स इस्ट, विच इज अ युनिसेल्युलर फंगस. असे आपल्याला एक्सरसाइज मध्ये 2 क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. ते एक म्हणजे हाऊ ब्रेड बिकम स्पॉन्जी ड्युरिंग फर्मेंटेशन, हा एक क्वेश्चन जो मी तुम्हाला क्लिअर केला की पर्टिक्युलरली ब्रेड तयार करताना वी आर युझिंग फ्लोर ऑफ सिरियल्स. फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल्स वी आर मेकिंग डाउमास by adding salt and water along with baker's yeast. Okay, this baker's is nothing but the Saccharomyces cerevisiae. Okay, this particular baker's yeast bring out fermentation in dough mass. How? By converting sugar present in dough mass into carbon dioxide and alcohol. As carbon dioxide release during fermentation process, bread rises in the volume and it becomes spongy. This point is clear. Now, such products are nutritious because जो दूसरा क्वेश्चन आपल्याला एक्सरसाइज मध्ये विचारला गेलेला आहे. Because such products contain useful nutrients like protein, carbohydrate, vitamin, fats and minerals. That's why such products are nutritious. Even such products are easy for the digestion. असे प्रोडक्ट्स हे कसे असतात मित्रांनो? इझी फॉर द डायजेशन. आता पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ब्रेड असेल, प्रोबायोटिक असेल किंवा डेअरी प्रोडक्ट्स तयार करतो, त्याच पद्धतीने काही प्रोडक्ट्स आहेत. जसं मी म्हणेल व्हिनेगार, त्यानंतर सोया सॉस, एजिनोमोटो, ज्याला मोनोसोडियम ग्लुटामेट असं म्हटलं होतं. मोनोसोडियम ग्लुटामेट यासारखे प्रोडक्ट्स आपण चायनीज प्रोडक्ट मध्ये यूज करतो मित्रांनो. कोणामध्ये जास्त करून हे प्रोडक्ट यूज केले जातात? व्हिनेगार असेल, सोया सॉस असेल, अजिनोमोटो असेल. सहजासहजी हे कुठल्या प्रोडक्ट मध्ये जास्त करून यूज केले जातात? चायनीज प्रोडक्ट. आणि हे प्रोडक्ट पण कसे तयार केले जातात? बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. हे पण कसे तयार केले जातात? बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. याच्यातला आपण वन ऑफ द तसे तिघही प्रोडक्ट आपण डिस्कस करणार आहेत. तर फर्स्ट प्रोडक्ट आपण जो डिस्कस करतोय मित्रांनो, इट्स ऑल अबाउट व्हिनेगार. मित्रांनो, आपण जेही चायनीज प्रोडक्ट बाहेर मार्केटमध्ये जाऊन जे ईट करत असतो, ह्या मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्समध्ये जेही केमिकल यूज केलेले असतात, लाईक व्हिनेगार, सोया सॉस और अजिनोमोटो, यासारखे प्रोडक्ट सुद्धा मायक्रोबियल फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केले गेलेले असतात. आता सहजासहजी हे प्रोडक्ट्स काय यूज केले जातात? फॉर द टेस्ट पर्पज. चायनीज प्रोडक्ट सहजासहजी आपण जास्त करून काय ईट करतो? जस्ट बिकॉज ऑफ देअर टेस्ट. बरोबर. याच्या व्यतिरिक्त ह्या प्रोडक्टचे काही ॲडिशनल फंक्शन्स सुद्धा आहेत
यांचे काही ॲडिशनल इम्पॉर्टन्स सुद्धा आहेत. जसं हे पर्टिक्युलर प्रोडक्ट्स जसं प्रिझर्वेशन पर्पजसाठी सुद्धा यूज केलं जातं. त्यातल्या त्यात मी म्हणेल व्हिनेगर. ओके, आपण हे तिघही प्रोडक्ट डिस्कस करणार आहेत, जे मोस्टली तुम्हाला जास्त करून चायनीज प्रोडक्टमध्ये यूज होताना दिसतात. व्हिनेगर, सोया सॉस अँड अजिनोमोटो. आता पहा मित्रांनो, व्हिनेगर म्हटल्यानंतर केमिकली इट इज अ 4% ॲसिटिक ॲसिड. हे काय मित्रांनो, इट इज अ 4% ॲसिटिक ॲसिड. व्हॉट इज 4%? दॅट वी विल डिस्कस लॅटर ऑन. ओके, आता पहा मित्रांनो, एक्सरसाइज मध्ये आपल्याला परत एक क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक म्हणून. केमिकली व्हिनेगर इज नथिंग बट द 4% ॲसिटिक ॲसिड. एक्सरसाइज मध्ये फक्त या तिघही प्रोडक्ट रिलेटेड फक्त ही एक मे फिल इन द ब्लँक विचारली गेली. ओके, आता पर्टिक्युलरली आपण व्हिनेगर म्हटल्यानंतर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा आपण व्हिनेगर यूज करत असतो. जर तुम्ही प्रॉपर तुमचं किचन वगैरे जर ऑब्झर्व करत असाल तर आई मार्केटमधनं सहजपणे व्हिनेगर परचेस करते. दॅट व्हिनेगर इट इज केमिकली नथिंग बट 4% ॲसिटिक ॲसिड. फॉर्म्युला सांगायचं झालं तर CH3COOH हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता पर्टिक्युलरली हे केमिकल हे पण एक मायक्रोबियल फर्मेंटेशनने प्रोड्यूस केलेलं फॉर्म केलेलं प्रोडक्ट आहे मित्रांनो, विच वन इज व्हिनेगर. आता हे व्हिनेगर कशासाठी यूज केलं जातं तर पर्टिक्युलरली याचं फर्स्ट इम्पॉर्टंट आहे, इट imparts सुअर टेस्ट. एक पदार्थाला आंबट चव देतं. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टन्स याचं जर सांगायचं झालं, इट इज यूज फॉर प्रिझर्वेशन पर्पज. आता कसलं प्रिझर्वेशन तर सांगायचं झालं तर पिकल्स, चटनीज, पिकल्स असतील, चटणी असेल मित्रांनो, सॉस असेल, केचप असेल, सॉस, केचप यासारख्या प्रोडक्टच्या प्रिझर्वेशन साठी यूज केलं जातं व्हिनेगर. यासाठी यूज केलं जातं व्हिनेगर. आता पहा मित्रांनो, हे पर्टिक्युलर व्हिनेगर कसं प्रोड्यूस केलं जातं तर याच्यासाठी जे रॉ मटेरियल यूज केले जातात, रॉ मटेरियल व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. फ्रूट ज्यूस, मॅपल ज्यूस, स्टार्च ऑफ रूट. फ्रूट ज्यूस कुठलेही फ्रूट असेल ज्यूस, मॅपल सिरप असेल, मॅपल ज्यूस म्हणा, मॅपल सिरप म्हणा, डझंट मॅटर, और शुगर मोलॅसेस ज्याला आपण साखरेची मडी असं म्हणतो. पर्टिक्युलरली हे रॉ मटेरियल यांच्यापैकी कुठलंही रॉ मटेरियल मित्रांनो, सहजासहजी व्हिनेगर यांच्यापासून कुठल्याही रॉ मटेरियल पासून तयार केलं जातं. पर्टिक्युलरली दिस रॉ मटेरियल गेट फर्मेंटेड with the help of Saccharomyces cerevisiae, ज्याला तुम्ही बेकर्स ईस्ट म्हणून ओळखतात. जे बेकर्स ईस्ट आपण ब्रेड प्रोडक्शन साठी सुद्धा पाहिलं मित्रांनो. तर यापैकी कुठलंही रॉ मटेरियल म्हटल्यानंतर इट गेट फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ Saccharomyces cerevisiae, ज्याला आपण बेकर्स ईस्ट म्हणून ओळखतो. आणि पर्टिक्युलरली इथं फॉर्म होतो मित्रांनो इथेनॉल. फर्मेंटेशन झाल्यानंतर कुठला प्रोडक्ट तयार होतो, इथेनॉल. फॉर्म्युला सांगायचा झाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H5OH.
हे एक अल्कोहोल आहे आणि अल्कोहोल पासून आपण तयार करतो मित्रांनो ऍसिड. तुम्ही कार्बन कंपाऊंड मध्ये स्टडी करणार आहेत. पर्टिक्युलरली OH ग्रुप जिथं लागतो यांना आपण अल्कोहोल्स म्हणून ओळखतो, बरोबर. अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन जर केलं, ऑक्सिडाइज जर केली तर फॉर्म होत असतात ऍसिड. मग हा जो COOH हा जो ग्रुप आहे इट इज अ ऍसिड. अल्कोहोल पासून आपण ऍसिड तयार करतो. आता पहा लक्षात ठेवायचं, इथेनॉल इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ fruit juice, maple syrup, starch of fruit or sugar molasses with the help of Saccharomyces cerevisiae, ज्याला तुम्ही बेकर्स यीस्ट म्हणून ओळखता, राईट, ज्याला आपण बेकर्स यीस्ट म्हणून ओळखतो. याच्या मदतीने आपण ह्या रॉ मटेरियलचं फर्मेंटेशन करतो. सो इट इज वन सॉर्ट ऑफ इनॉक्युलंट, ज्याच्यामुळे कुठला प्रोडक्ट तयार झाला, सो कॉल्ड इथेनॉल. नाउ दिस इथेनॉल, ह्या इथेनॉलचं काय केलं जातं मित्रांनो, इट इज डिग्रेडेड. याचं मायक्रोबियल डिग्रेडेशन केलं जातं. याचं काय केलं जातं, मायक्रोबियल डिग्रेडेशन. मायक्रोबियल डिग्रेडेशन काय केलं जातं, म्हणजे याच्यात परत मायक्रोब्स ऍड केलं जातं. मायक्रोबियल डिग्रेडेशन केलं जातं. आता हे डिग्रेडेशन कोणाच्या मदतीने केलं जातं लक्षात ठेवायचं आहे. हे मायक्रोबियल स्ट्रेन Acetobacter and Gluconobacter. Acidobacter and Gluconobacter या बॅक्टेरियल स्ट्रेनच्या मदतीने इथेनॉलचं परत काय केलं जातं मित्रांनो, मायक्रोबियल डिग्रेडेशन. काय केलं जातं, मायक्रोबियल डिग्रेडेशन. इट इज अ वन सॉर्ट ऑफ वी कॅन से ऑक्सिडेशन प्रोसेस. ही कुठली प्रोसेस आहे, एक प्रकारची ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, ज्या मायक्रोबियल डिग्रेडेशन मुळे फॉर्म होतं ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट्स. काय फॉर्म होतात मित्रांनो, ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट्स. आता पहा, ह्या मिक्सचर पासून आपल्याला ऍसिटिक ऍसिड फॉर्म करायचं आहे, म्हणून पर्टिक्युलरली इथं हे ऍसिटिक ऍसिड सेपरेट केलं जातं बाय रेरिफॅक्शन. आता तुम्ही म्हणणार व्हॉट इज मीन बाय रेरिफॅक्शन प्रोसेस. पर्टिक्युलरली इथं ऍसिटिक ऍसिडची डेन्सिटी रिड्यूस केली जाते. काय रिड्यूस केली जाते, ऍसिटिक ऍसिड. आणि डेन्सिटी जर रिड्यूस झाली तर आपण अशा मिक्सचर, ज्या मिक्सचरमध्ये काय काय मित्रांनो, ऍसिटिक ऍसिड पण आहे आणि बाय प्रोडक्ट्स पण आहे. तर ऍसिटिक ऍसिडची डेन्सिटी रिड्यूस झाल्यामुळे ऍसिटिक ऍसिड आपण सहज सेपरेट करू शकतो. मग ही डेन्सिटी रिडक्शनची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं रेरिफॅक्शन. काय म्हटलं जातं त्याला, रेरिफॅक्शन. डेन्सिटी रिडक्शनची प्रोसेस. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त असं मेन्शन केलंय, ऍसिटिक ऍसिड सेपरेटेड बाय द प्रोसेस ऑफ रेरिफॅक्शन. ओके. मग असं ऍसिटिक ऍसिड याचं काय होतं मित्रांनो, ब्लीचिंग. काय होतं, ब्लीचिंग विथ पोटॅशियम फेरोसायनाइड. पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने अशा ऍसिटिक ऍसिडचं ब्लीचिंग केलं जातं. देन सच ऍसिटिक ऍसिड इज पाश्चराइज केल्यानंतर याच्यामध्ये ऍड केला जातो मित्रांनो सल्फर डायऑक्साइड गॅस. काय ऍड केला जातो, सल्फर डायऑक्साइड गॅस. अँड फायनली वी विल गेट ऍसिटिक ऍसिड. आपल्याला काय भेटतं मित्रांनो, ऍसिटिक ऍसिड. आता हे ऍसिटिक ऍसिड म्हटल्यानंतर इट इज अ 100% ऍसिटिक ऍसिड. आपण व्हिनेगार कोणाला म्हणतोय, 4% ऍसिटिक ऍसिड. मग आता हे 4% ऍसिटिक ऍसिड कसं प्रिपेअर केलं जातं, पर्टिक्युलरली अशा ऍसिटिक ऍसिडचे लक्षात घ्यायचं मित्रांनो, ऍसिटिक ऍसिडचे 4 पार्ट्स घेतले जातात and they are diluted with 96 parts of water.
96 parts of water, and we will get 4% acetic ऍसिड आपल्याला भेटत असतं मित्रांनो 4% ऍसिटिक ऍसिड, ज्यालाच आपण कमर्शियली काय म्हणून ओळखतो, व्हिनेगर. आता हे कसं केलं जातं, जसं सांगायचं झालं तर 4 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड हे ऍड केलं जातं 96 ग्रॅम ऑफ वॉटर मध्ये. 96 प्लस 4 100, म्हणजे 100 मध्ये किती पार्ट झाले ऍसिटिक ऍसिडचे, 4 पार्ट्स, आणि यालाच म्हणतो आपण 4% ऍसिटिक ऍसिड. क्लिअर करून देतोय. 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय, 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय, जे ऍसिटिक ऍसिड आपण फायनली प्रोड्यूस करतो मित्रांनो. कसं प्रोड्यूस केलं आपण, हे सहजासहजी ऍसिटिक ऍसिड प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला लागतं इथेनॉल. इथेनॉल प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला लागतं मित्रांनो रॉ मटेरियल. हे रॉ मटेरियल काय यूज केलं जातं, फ्रूट ज्यूस और वी कैन से मैपल सिरप, स्टार्च ऑफ फ्रूट और शुगर मोलॅसिस. हे रॉ मटेरियलचं आपण काय करतो मित्रांनो, फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन साठी आपल्याला इनॉक्युलंट्स लागतं. इनॉक्युलंट्स यूज केलं होतं बेकर्स ईस्ट, त्याला म्हणतो आपण सॅकरोमायसिस सेरिसी. फॉर्म होतं इथेनॉल. इट इज अ वन सॉर्ट ऑफ अल्कोहोल, ज्याचं फर्दर मायक्रोबियल डिग्रेडेशन केलं जातं. मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स लागतील. मग मायक्रोबियल स्ट्रेन कुठल्या कुठल्या आहेत, ऍसिटोबॅक्टर अँड ग्लुकोनोबॅक्टर. ऍसिटोबॅक्टर अँड ग्लुकोनोबॅक्टर. मग मायक्रोबियल डिग्रेडेशन झाल्यानंतर फॉर्म होतं ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट्स, ज्याचं ज्या मिक्सचरचं, इट इज अ वन सॉर्ट ऑफ मिक्सचर. इट इज अ वन सॉर्ट ऑफ मिक्सचर. ह्या मिक्सचरचं काय केलं जातं मित्रांनो, रेरिफॅक्शन. म्हणजे काय, ऍसिटिक ऍसिडची डेन्सिटी रिड्यूस केली जाते आणि ऍसिटिक ऍसिड इज सेपरेटेड. हे काय, वन सॉर्ट ऑफ, इट इज अ सेपरेशन प्रोसेस बाय रेरिफॅक्शन. मग अशा सेपरेटेड ऍसिटिक ऍसिड मध्ये वी आर ऍडिंग पोटॅशियम फेरोसायनाइड फॉर ब्लिचिंग पर्पज. मग असं ऍसिटिक ऍसिड काय केलं जातं, पाश्चराइज ऍसिटिक ऍसिड मध्ये सल्फर डायऑक्साइड ऍड केला जातो टू प्रिव्हेंट फर्दर ऑक्सिडेशन. इट इज वन सॉर्ट ऑफ अँटीऑक्सिडंट फॉर युअर इन्फॉर्मेशन, ज्याच्यामुळे फायनल प्रोडक्ट जो भेटतो आपल्याला, इट इज अ ऍसिटिक ऍसिड, इट इज इन अ प्युअर फॉर्म विच इज अ 100%. मग आपण म्हणतो वी आर मार्केटमध्ये आपण व्हिनेगर म्हणतो ॲज अ 4% ऍसिटिक ऍसिड. व्हॉट डज इट मीन 4%? म्हणजे काय, आपण जर 4 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड जर घेतलं and it is diluted with a 96 gram of water, the final product is nothing but the 4% acetic acid. म्हणजे काय, 4 parts of acetic acid हे 96 parts of water त्याच्यामध्ये ऍड केलं जातं, डायल्यूट केलं जातं, आणि फायनल प्रोडक्ट जो फॉर्म होतो, इट इज अ 4% acetic acid, which is one of the industrial product used to impart sour taste, and it is also used for the preservation purpose of pickles, chutneys, sauce and ketchups. Okay, now it is mostly used in case of Chinese product. जे काही चायनीज प्रोडक्ट आपण मार्केटमधून जाऊन यूज करतो ते. आता नेक्स्ट आपण चायनीज प्रोडक्ट मध्ये वन ऑफ द इंडस्ट्रियल प्रोडक्ट आपण जो यूज करतो मित्रांनो, सो कॉल्ड सोया सॉस. आता पहा, हा सोया सॉस तयार करताना काय केलं जातं, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. सोया सॉस तयार करताना फ्लोअर ऑफ व्हीट और राईस, फ्लोअर ऑफ, शेवटी आपला फायनल प्रोडक्ट काय असणार आहे, सोया सॉस. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल लागेल. जसं ऍसिटिक ऍसिड प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला फ्रूट ज्यूस, मॅपल ज्यूस, स्टार्च ऑफ फ्रूट और शुगर मोलॅसिसची गरज आहे, तेव्हाच तुम्ही एक प्रकारे ऍसिटिक ऍसिड तयार करू शकता. तसंच सोया सॉस तयार करताना आपल्याला काय लागेल, फ्लोअर ऑफ व्हीट और राईस प्लस सोयाबीन, बरोबर. आणि हे पर्टिक्युलरली फ्लोअर्स फर्मेंट केलं जातं मित्रांनो. यांचं डावमास फर्मेंट केलं जातं, ते म्हणजे
ज्या इनॉक्युलंटने त्या इनॉक्युलंटचं नाव लक्षात ठेवायचं आहे ॲस्पार्जिलस ओरिझी. ॲस्पार्जिलस ओरिझी. ॲस्पार्जिलस ओरिझी ह्या मायक्रोबियल इनॉक्युलंटकडनं, ह्या फंगसकडनं ह्या फ्लोअर ह्या डाउमाचं फर्मेंटेशन केलं जातं आणि फायनल प्रोडक्ट जो भेटतो मित्रांनो आपल्याला भेटतो तो सोया सॉस. काय भेटतं आपल्याला? सोया सॉस. सोया सॉस नाव कसं आलेलं आहे? सहजासहजी इट इज इन अ सेमी लिक्विड फॉर्म, सॉस फॉर्म मध्ये येतो, ज्याच्यामध्ये एक प्रकारे सोयाबीन अँड फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस फर्मेंट केले जातात. ॲस्पार्जिलस फिल इन द ब्लँक म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ॲस्पार्जिलस ओरिझी. ॲस्पार्जिलस ओरिझी इज अ वन सॉर्ट ऑफ फंगस. इट इज वन सॉर्ट ऑफ फंगस. जे फंगस जी इनॉक्युलंट फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस प्लस सोयाबीनचं फर्मेंटेशन करून आपल्याला प्रोड्यूस करून देतं सोया सॉस, विच इज वन ऑफ द प्रोडक्ट यूज इन अ चायनीज फूड. सोया सॉस सुद्धा चायनीज फूड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यूज केलं जातं मित्रांनो. ओके, नाउ नेक्स्ट प्रोडक्ट दॅट इज यूज इन अ चायनीज फूड प्रोडक्ट्स इज नथिंग बट द अजिनोमोटो. किंवा आपल्याकडे जेही फेस्टिवल्स किंवा जेही प्रोग्राम्स, जेही फीस्ट आपल्याकडे होतात, तर ह्या पर्टिक्युलर जे काही फूड प्रोडक्ट्स असतात त्यांना प्रॉपर टेस्ट येण्यासाठी त्यांच्यामध्ये ऍड केलं जातं मित्रांनो अजिनोमोटो. मार्केटमध्ये गेलात तुम्ही, अजिनोमोटो नावाने हा प्रोडक्ट ओळखला जातो. जसं आपण व्हिनेगार म्हणजे 4% ऍसिटिक ऍसिड, तसं अजिनोमोटो म्हणजे लक्षात ठेवायचं इट इज अ मोनो सोडियम ग्लुटामेट. मोनोसोडियम ग्लुटामेट. अजिनोमोटो म्हणजे काय मित्रांनो? मोनोसोडियम ग्लुटामेट. आता पर्टिक्युलरली अजिनोमोटो कसं तयार केलं जातं, याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतं ते म्हणजे शुगर मोलॅसेस. शुगर मोलॅसेस और बीट मोलॅसेस. पर्टिक्युलरली या मोलॅसेसचं फर्मेंटेशन केलं जातं मित्रांनो बाय ॲडिंग अमोनिया प्लस वॉटर. आणि जे बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले जातात मित्रांनो, तो बॅक्टेरियल स्ट्रेनची नाव व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे कॉरिनो बॅक्टेरियम और ब्रेवी बैक्टीरियम कॉरिनोबॅक्टेरियम और ब्रेवी बैक्टीरियम. अजिनोमोटो तयार करताना लक्षात ठेवायचं मित्रांनो, अजिनोमोटो तयार करताना, मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करताना कुठले बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले जातात. शेवटी हा पण एक फर्मेंटेड प्रोडक्ट मित्रांनो. मग फर्मेंटेशन म्हटल्यानंतर डेफिनेटली आपण म्हणतो की आपल्याला मायक्रोबियल स्ट्रेन्स लागतील, आपल्याला इनॉक्युलंट्स ऍड करावे लागतील. पर्टिक्युलरली अजिनोमोटो तयार करताना जे बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले जातात, सो कॉल्ड कोरिनोबॅक्टेरियम और ब्रेवी बॅक्टेरियम, हे यूज केले जातात. मग हे कसे यूज केले जातात? शुगर मोलॅसेस और बीट मोलॅसेस याच्यामध्ये अमोनिया आणि वॉटर ऍड केल्यानंतर इनॉक्युलंट्स ऍड केले जातात. इनॉक्युलंट्स ऍड केल्यानंतर फॉर्म होत असतं मित्रांनो ग्लुटामिक ऍसिड. लक्षात ठेवायचं काय फॉर्म होतं? एल ग्लुटामिक ऍसिड. आणि ह्या एल ग्लुटामिक ऍसिडचं आपण जर फर्मेंटेशन केलं, तर आपल्याला भेटत असतं मोनोसोडियम
ग्लुटामेट. आता याला असं नाव का आलं पहा, ऍक्च्युली मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करण्यासाठी आपल्याला लागतो मित्रांनो ग्लुटामिक ऍसिड. ग्लुटामिक ऍसिड कसं तयार केलं जातं, बाय द फर्मेंटेशन ऑफ शुगर मोलॅसेस और बीट मोलॅसेस. याचं फर्मेंटेशन करून काय तयार केलं जातं, एल ग्लुटामिक ऍसिड. आणि याचं आपण केमिकल प्रोसेसिंग जर केलं तर फायनली आपण प्रोड्यूस करतो मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्यालाच तुम्ही मार्केटमध्ये ओळखतात ॲज अजिनोमोटो. जे एक प्रकारे फूड प्रोडक्ट्सला टेस्ट इम्पार्ट करण्यासाठी यूज केलं जातं. फूड प्रोडक्टला टेस्ट इम्पार्ट करण्यासाठी यूज केलं जात असतं मित्रांनो. सो दीज आर द 3 मेजर इंडस्ट्रियल मायक्रोबियल प्रोडक्ट्स जे मायक्रोबियल फर्मेंटेशनने प्रोड्यूस केले जातात अँड यूज इन अ मोस्ट ऑफ द चायनीज फूड प्रोडक्ट्स फॉर द टेस्ट पर्पज. टेस्ट येण्यासाठी हे प्रोडक्ट्स मायक्रोबियल फर्मेंटेड प्रोडक्ट्स ऍड केले जातात मित्रांनो. आता याच्यात आपल्याला सर्वात महत्वाचं काय असणार आहे, व्हिनेगारचं केमिकल नेम, अजिनोमोटोचं केमिकल नेम, फर्स्ट थिंग. सेकंड महत्वाचा क्वेश्चन, व्हिनेगार तयार करण्यासाठी यूज होणारं मायक्रोबियल स्ट्रेन, सोया सॉस साठी यूज होणारा मायक्रोबियल स्ट्रेन, अजिनोमोटो साठी यूज होणारे मायक्रोबियल स्ट्रेन. थर्ड, व्हिनेगार साठी रॉ मटेरियल यूज करून काय तयार केलं जातं, सो कॉल्ड इथेनॉल. आणि इथेनॉल पासून ऍसिटिक ऍसिड कसं फॉर्म केलं जातं ते लक्षात ठेव. सोया सॉस साठी रॉ मटेरियल सो कॉल्ड सोया व्हीट और राईस प्लस सोयाबीन. अजिनोमोटो साठी शुगर मोलॅसेस प्लस बीट मोलॅसेस ने फॉर्म होतं एल ग्लुटामिक ऍसिड. ओके, या पद्धतीने कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये हे तयार करून ठेवा. पर्टिक्युलरली मायक्रोबियल स्ट्रेन. ओके, होप सो आजचं आपण डिस्कस केलं ब्रेड प्रोडक्शन असेल किंवा व्हिनेगार प्रोडक्शन असेल, सोया सॉस किंवा अजिनोमोटो प्रोडक्शन असेल, हे तुम्हाला कंपॅरेटिव्ह फॅशनमध्ये क्लिअर झालं असेल मित्रांनो. याच्याशी रिलेटेड काही डाऊट्स असतील डेफिनेटली फील फ्री टू आस्क एनी टाइम. ओके, आज आपण इथंच थांबतोय. बाय नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ behaviorage production along with microbial enzyme. Till then, take care of yourself and your family. Have a nice day.